नमस्कार, नमस्कार, नमस्कार. तर सुरू करायच्या आधी आपण हे यूट्यूबवरती ऐकत असाल तर खाली चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. स्पॉटिफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही पॉडकास्टच्या ॲपवरून हे ऐकत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. बाकी एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. तर असं आहे की पैशाचं महत्व सगळ्यांना असतं. सगळी सोंग आणता येतात. पैशाचं सोंग आणता येत नाही असं माहिती आहे सगळ्यांना किंवा लहानपणापासून कोणीतरी शिकवलेलं असतं, अंथरूण पाहून पाय पसरावेत वगैरे, वगैरे. आणि तर प्रत्येकाचं प्रत्येकाला पैसा फार गरजेचा असतो. हे सांगायची वेगळी गरज नाहीये. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. पटकन श्रीमंत व्हायचं असतं. आणि त्याच्यामुळे हे पैशाची रिलेशनशिप खूप प्रत्येकाचं वेगळं-वेगळं असतं. कारण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, कमाई वेगळी असते, खर्च वेगळे असतात, जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. तर मग याचं सगळ्यांचं डोक्याला ताण होतो का? का थोडंसं स्मार्ट वागून आपल्याला त्याचं नियोजन करता येऊ शकतं? असा कायम डोक्यात भोंगा चालू असतो. माझा तरी चालू असतो आणि माझ्या मते बऱ्याच जणांचा चालू असतो. बहुतेकांचे असेल कदाचित. काही जण अगदी म्हणजे संत महात्मे असतात ज्यांना असं पैशाशी काही घेणं-देणं नसतं. त्यांचं मस्त चालतं किंवा लोकं त्यांना सपोर्ट करणारे असतात. आपण त्यातले नाही. तर म्हणजे हे डोक्यात किडा नेहमी चालूच असतो, पण त्यात अजून एक भर पडली रिसेंटली, की एक खूप प्रसिद्ध पुस्तक आहे, द सायकॉलॉजी ऑफ मनी नावाचं. मॉर्गन हाउसेल नावाचा एक लेखक आहे. त्यांनी आता 2-1 वर्षापूर्वी ते पब्लिश झालेलं आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहे सगळीकडे. म्हणजे भारतात पण ते इंटरनॅशनल बेस्ट सेलर आहे. भारतात पण वन ऑफ द टॉप सेलिंग बुक्स आहे. म्हणून इंटरेस्टनी वाचायला चालू केलं. त्यात 4 छान गोष्टी सांगितलेल्या. 4 नाही, बऱ्याच सांगितलेल्या. पण एकंदरीत वाचल्यानंतर लक्षात आलं, की मला पर्सनली त्या पुस्तकाचा फार फायदा झालेला नाही. कारण मी ऑलरेडी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी फॉलो करतो. मला नव्याने काही फार कळालं अशातला भाग नाही. पण मला नवीन पैलू नक्कीच कळाले, जे मी ऑलरेडी फॉलो करत होतो. त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल आज बोलायला आवडेल. आणि हे कसं आहे, की म्हणजे दुसरा अँगल असा आहे, की ठीक आहे आपण आपल्या उमेदीच्या काळात मेहनत करतो, कमवतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो. पण म्हातारपणाचं काय? एक दिवस आपण आपलं ही गाडी जी आहे थांबणार आहे. कुठेतरी रिटायर व्हायला लागणार आहे. आणि आपल्या आधीच्या जनरेशनमध्ये बऱ्याच लोकांना जे नोकरीत होते त्यांना पेन्शन मिळते किंवा मिळायची. आपल्या जनरेशनमध्ये असं नाहीये. बहुतेकांना पेन्शन नावाची गोष्ट स्वतःहून प्रयोजन केल्याशिवाय ते कोणी पेन्शन देणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आधीच्या जनरेशनमध्ये असं होतं, की आई-वडील जे आहेत ते मुलांमध्ये फार सगळं त्यांची गुंतवणूक जी आहे, ती मुलांमध्ये असायची. कारण हीच मुलं मोठी होऊन आई-वडिलांकडे लक्ष देतील, त्यांचे गरजा भागवतील असं होतं. आता ज्या प्रकारे आपण पाहतोय, की विखुरलेले कुटुंब आहेत. म्हणजे मुलं शिक्षणाच्या निमित्ताने कुठेतरी लांब जातात. नोकरी कुठेतरी दुसरीकडे मिळते. कायम आपल्या सोबतच असतील आणि आपल्या सगळ्या गरजा भागवू शकतील असं नाहीये. महागाई एक वेगळा प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मग आपण आपलं कसं बघायचं, जेणेकरून आपलं पैशाचं नियोजन चांगलं असावं. नेहमीच्या आयुष्यात आणि उतारवयात पण. आणि उतारवयात स्पेशली स्वावलंबन कितपत ठेवता येईल, ते पण महत्वाचं आहे. म्हणून हे सगळं ते कुठेतरी डोक्यात नेहमी विषय चालू होता आणि त्याबद्दल मला माझे 4 शब्द आज सांगायचे आहेत. तर ही प्रस्तावना मी आता थांबवतो आणि रोहितला काहीतरी म्हणायचंय. हो. अ, मला पण याच्यामध्ये बद्दल आय मीन हे ऐकायचं आहेच मला. कारण तू जे आता काय सांगशील त्याबद्दल मी ऐकण्यात उत्सुक आहे. जसं मी डायबिटीजच्या एपिसोडमध्ये पण उत्सुक होतो तसं. तर कारण की आय थिंक जेव्हा अगदी मला बॅक इन द डेज कॉलेज वगैरे संपतो, इंजिनिअरिंग कॉलेज झाल्यानंतर तुम्ही कुठल्या तरी इन माय केस आय जॉइन्ड ॲन आय-टी फर्म, राइट? मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी, ज्या महिन्यात जॉइन केलं त्यावेळेस कुठल्या वेगवेगळ्या बँकेची लोकं येऊन तुम्हाला प्रेझेंटेशन वगैरे द्यायचे. ॲटलीस्ट मागे तर असं व्हायचं. हं, हं, हं. आणि ते म्हणायचे तुम्ही आमच्याकडे बँक अकाउंट ओपन करा. मग स्टेजवरून आणि ते जस्ट काइंड ऑफ आणि
तेव्हा इट सीम लाईक व्हेरी ट्रिव्हियल थिंग. पण टू बी ऑनेस्ट, तो बँकेचा माणूस आला दारात, त्याने प्रेझेंटेशन दिला म्हणून बँक अकाउंट ओपन केलं. अदरवाईज आय डोंट थिंक की या सगळ्या आपण शाळा, कॉलेज, इंजिनिअरिंग मध्ये कधी इतक्या फोकसने किंवा ही काहीतरी महत्वाची गोष्ट आहे म्हणून ओव्हरऑल फायनान्शियल लिटरसी हा जो भाग आहे तो जरा दुर्लक्षलेला भाग होता. इव्हन ते जे कुणीतरी येऊन विचारलं की अरे हा हे तुम्ही आता अमुक अमुक इन्व्हेस्टमेंट करा, अमुक अमुक बँक अकाउंट घ्या, किंवा एक लॉजिकल फ्लो असा होता की हा तुम्हाला आता जॉब लागला, मग नेक्स्ट मंथ नंतर म्हणायचे की हा आता मग घर घ्या, हाऊसिंग लोन मध्ये तुम्हाला अमुक अमुक टॅक्स रिबेट मिळतो वगैरे वगैरे, किंवा इन्शुरन्स घ्या. आणि त्याच्या पलीकडे कधी ही उडी गेलीच नाही अनफॉर्च्युनेटली. माझ्या माहितीतल्या काही लोकांनी ऑन पर्पज जाऊन अभ्यास करून त्याच्यामध्ये काही काही गोष्टी केल्या, पण हे कधी काय म्हणायचं त्याला रितसरपणे कधी शिकलो नाही किंवा ते कधी केलं नाही अंटिल नाऊ. इनफॅक्ट हे दॅट्स अ शेम. पण अगदी एक 2-3 वर्षापर्यंत मला ह्याच्याबद्दल काही फारसं माहिती नव्हतं. त्यामुळे हा 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 विषय महत्वाचा आहे एवढं जरी माहित असलं तरी त्याच्या पुढे कधी त्याच्यामध्ये काही झालं नाही बियॉन्ड हाऊसिंग लोन. आणि आय थिंक हाऊसिंग लोन आणि काय हे सगळ्या ऑब्व्हियस गोष्टी करून. त्यामुळे आहे तर मला पण हे ऐकायची इच्छा आहे मला यामध्ये. इनफॅक्ट आता तर मला भारत आणि इव्हन युके मध्ये पण हे कसं होतं हे पण ऐकायची इच्छा आहे. पण लेट्स स्टार्ट विथ इंडिया. ते आता असं आहे की आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा म्हातारपणाचा विचार अजिबात मनाला शिवत नाही, किंवा मी पुढे तरुण काय आहे. होईल ते होईल. अरे मी हम्म? तरुण आहे. नाही, म्हणूनच अजून शिवत नाहीये ना तुला. हा, आता म्हणजे असं काही पहिलं तिराकडे डोळे लागलेले आहेत वगैरे असं सीन नाही अजूनही, पण कुठेतरी तो हा विचार चालू व्हायला पाहिजे म्हणून चालू केलेला आहे. आणि जितकं लवकर करतात तितकं चांगलं. म्हणजे मला तर काही लोक माहिती आहेत इथे युके मध्ये, जे मुलं जन्मल्यावर आधी त्यांचं पेन्शन अकाउंट काढतात, म्हणजे हळूहळू टाकत राहायचे ते 50-60 वर्षात ते वाढतील. याचं कारण मी सांगतो बरं का. म्हणजे वॉरन बफे सगळ्यांना माहित असतो, जगातला एक अतिश्रीमंत माणसांपैकी एक. तर गंमत अशी की वॉरन बफेची माझ्या मते आज काहीतरी 80-90 बिलियन डॉलरच्या घरात त्याचं संपत्ती आहे. पण त्यातली 97% त्याची संपत्ती ही त्याच्या वयाच्या 65 नंतर जमलेली आहे. ओके. आणि म्हणजे सांगायचा मुद्दा काय, जर तो वयाच्या 60त रिटायर झाला असता सगळ्यांसारखा, तर आज म्हणजे मिलियन्स मध्ये खेळला असता तो. पण जगातला अतिश्रीमंत माणसात त्याची गणती झाली नसती. आणि याचं कारण असं आहे की त्यांनी हे जे इन्व्हेस्टमेंट केलं की एका रात्रीत नाही केलं, एका दिवसात नाही केलं, त्यांनी कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट्स करत राहिला. जग कसं बदलतंय त्याच्याकडे नीट लक्ष ठेवलं, त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट बदलले आणि हळूहळू ते सगळं वाढत गेलं. तर त्याच्या म्हणजे त्याचं जे आज नेटवर्थ आहे त्यातला 97% भाग हा त्याच्या वयाच्या 65 नंतर जमलेला आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जेवढं लवकर चालू करताल तुम्ही तेवढं तुम्हाला व्हॉट डज दॅट मीन? 97 कितीतरी इतके ते 65 नंतर जमलाय म्हणजे काय? त्याने म्हणजे इन्व्हेस्टमेंट वरचे रिटर्न्स मिळाले म्हणून जमलाय की इन्व्हेस्टमेंट वरचे काहीतरी नाही, म्हणजे त्याला लॉटरी त्याचं लागलेली नाहीये. व्हॅल्युएशन तेवढं झालं असेल, व्हॅल्युएशन रिटायरमेंट वाढत तेवढं. गेलं. आणि 97% शाळेत 5वीत असताना जे चक्रवाढ व्याज वगैरे आपण शिकलेलो आहे, जे कधीच फार वापरत नाही, तर ते चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंड इंटरेस्ट ज्याला म्हणतात, ते फार महत्वाची कॉन्सेप्ट आहे. ते बहुतांश लोक ते त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. आज इंटरेस्ट रेट किती आहे बघतात, अरे सेव्हिंग्ज मध्ये 3%, FD मध्ये 5%, 8% किंवा PPF मध्ये अमुक आहे, तर तेवढंच बघतात. तो कंपाऊंडेड ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जे चक्रवाढ होतं, तर खरी कमाल त्याची असते. म्हणजे सोप्या आणि जे हे तू म्हणाला ना रोहित, असंच होतं की नोकरीच्या सुरुवातीच्या काळात कोणतरी सांगतं की अरे तू इथं टाक तिथं टाक, आणि आपण ऐकतो कारण कोणतरी सांगितलेलं असतं की मी अमुक केलं म्हणून माझा टॅक्स बसला, तमुक केलं म्हणून माझं व्हॅल्युएशन खूप वाढलं, आणि किंवा मी स्टॉक मार्केटमध्ये पैसा टाकला वगैरे. तर कारण कोणीतरी टिप दिलेली असते, मी बिटकॉइन मध्ये पैसा टाकला. तुला माहितीये का, ह्या कोरोनाच्या काळात भारतात आय थिंक 15 लाख लोकांनी, कमीत कमी 15 लाख लोकांनी, म्हणजे 1.5 मिलियन लोकांनी बिटकॉइन्स विकत घेतले. ओके. किंवा क्रिप्टो करन्सीज विकत घेतले बिटकॉइन म्हणण्यापेक्षा. आणि इवन जे डीमॅट अकाउंट्स आहेत भारतात लाखोनी वाढलेले आहेत. आय थिंक 6 का 7 लाख
नाही, कदाचित जास्ती लोकांनी डीमॅट अकाउंट उघडले मागच्या 2 वर्षात. ओके. तर हे का करतात लोक? कारण त्यांना त्यांचा पैसा गुंतवून तर त्याचं रिटर्न्स खूप जास्ती पाहिजे असतं. तर मी जसं आधी म्हणालो, सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असतं आणि ते म्हणजे ती अपेक्षा बाळगणं चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यांना पटकन श्रीमंत व्हायचं असतं, ओव्हरनाईट व्हायचं असतं. त्याच्यामुळे कोणीतरी टिप देईल आपल्याला, आपण काहीतरी एक धासू इन्व्हेस्टमेंट करू आणि ते धडाक्कन वाढेल, असं असतं. ते तसं फार कमी सोबत झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे आदर्श ठेवू नये. ओके, ती लॉटरी लागल्यासारखी आहे आणि आपल्यालाही लागेल म्हणून आपला स्वकष्टाचा कमाईचा घाम गाळून कमवलेला पैसा असा म्हणजे टिपच्या नादात लागून कुठेतरी इन्व्हेस्ट करून वाया घालवणं हे सुज्ञपणाचं लक्षण नाही नक्कीच. सागर, तू आत्ता म्हणजे जे म्हणालास ना त्याच्यानं मला एक वाटलं की तू म्हणतो ते बरोबर आहे की आपण नॉर्मली वी लुक फॉर टिप्स, राईट, की काय कुठे आहे, मे बी यात इन्व्हेस्ट करा, हा स्टॉक आहे, किंवा मे बी आता क्रिप्टो करन्सी आहे, किंवा अजून काहीतरी रिअल एस्टेट मध्ये करा. अशा आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो आणि त्याच्या मागे आपण पळतो, किंवा जे काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्हणा किंवा जे टूल्स आहेत त्याच्या थ्रू. पण मग तू जे पुस्तक म्हणतोय सायकोलॉजी ऑफ मनी, मग त्याच्यामध्ये असं काही त्यांनी हे दिलंय का की मेंटली किंवा तुम्ही बघता कसं पैशाकडे आणि त्याला हे कसं करता, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिस टूल्स और इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, किंवा सध्या मार्केटमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि आपण बऱ्याचदा आपण बऱ्याच गोष्टी चुकीच्या अँगलने बघत असतो. म्हणजे जसं आपण म्हटलं जॉब लागल्यावर म्हणतो अरे इन्शुरन्स काढा, तर बरेचदा म्हणतात इन्शुरन्स काढा कारण त्यामध्ये टॅक्स मध्ये बेनिफिट मिळतो. पण इन्शुरन्सचा पर्पज वेगळा आहे आणि इन्व्हेस्टमेंट वेगळा आहे, टॅक्स वेगळा आहे. तर मग असे काही ह्याच्यामध्ये सायकोलॉजी ऑफ मनी मध्ये दिलंय का की तुम्ही पैशाकडे कशा अँगलने बघा म्हणजे? आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत त्या. पण सगळ्यात पहिले जे हे आहे म्हणजे तुम्ही कुठं गुंतवणूक करता, त्याचा पर्पज काय हे बघा. तर खूप लोकांना वाटतं मी घरामध्ये घर विकत घेतलं म्हणजे घरामध्ये गुंतवणूक केली. माझ्या मते ती चुकीची धारणा आहे, कारण ती गुंतवणूक नाही. तुमच्या डोक्यावर छप्पर पाहिजे ही बेसिक गरज आहे. आपण ते मागे मास्लोज हायरार्की जे पाहिलं होतं, सेम आहे की ती मूलभूत गरज आहे तुमच्या डोक्यावर छप्पर असणे. त्याच्यामुळे ते घर घेतलं त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणू नका. हा, तुम्ही जर दुसरं घर घेतलं, 4 घरं अजून घेतली, तर ते कदाचित इन्व्हेस्टमेंट असू शकतं. पण तुमचं एकमेव घर असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणू नका. तसंच तुम्ही इन्शुरन्स घेताय, इन्शुरन्स ही इन्व्हेस्टमेंट नाहीये. इन्शुरन्स हे तुम्हाला टॅक्स वाचवण्याचं साधन असू शकतं. पण इन्शुरन्सचा मुख्य पर्पज आहे की उद्या काही बरं वाईट झालं तुमचं, तर तुमच्यावर जे अवलंबून आहेत तुमचे घरची मंडळी, त्यांना पैशामुळं अडचण येऊ नये याच्यासाठी इन्शुरन्स असतो. तर हे त्याचं मूळ काय कारण आहे ह्या इन्व्हेस्टमेंटचं ते लक्षात घ्या. तिथून त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणू नका. ते तुम्ही रिस्क मॅनेजमेंट म्हणा किंवा तुमची मूलभूत गरज आहे म्हणून तुम्ही करताय असं म्हणा. तर ह्या सायकोलॉजी ऑफ मनी म्हणजे मनीमध्ये हेच आहे की पैसा तुम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात. तर म्हणजे पैसा किती हवा? ओके. त्याचं उत्तर फार अवघड आहे, कारण त्याचं उत्तर फक्त एवढंच आहे की पुरेसा हवा. तर पुरेसा म्हणजे पुरेसाची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी असू शकते. आणि तुम्ही रिअलिस्टिक विचार करायला पाहिजे की ठीक आहे, आता तुम्हाला हा सगळ्यात पहिले ओके, हे पैसा गुंतवायचा साठवायचा कशासाठी, हा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ओके. तर उत्तर त्याचं खरं तर खूप सोपं आहे. म्हणजे तुम्ही जो पैसा गुंतवता, तर त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ विकत घेता. म्हणजे तुम्ही जर चांगली गुंतवणूक केली आणि तुम्ही तुमचा पैसा साठला, तर तुम्ही वयाच्या समजा 40-50 रिटायर झालं. म्हणजे काय? तुम्ही पुढचा काळ कोणाची तरी चाकरी करणार नाही, कुठलातरी व्यवसाय चालवण्यासाठी तुम्ही फार कष्ट करणार नाही. तो वेळ तुम्ही स्वतःसाठी खर्च करता. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही उठाल, तुम्ही वाटेल तिथे प्रवास कराल, वाटेल तिथे लोळाल. तुमची मर्जी बाबा. तर साठवायचा कशासाठी? तर तुमचा वेळ तुम्हाला कसा घालवायचा ते तुम्ही ठरवू शकता, किंवा आठवड्यातले 4च दिवस काम केले, 3च दिवस काम केले, हे फ्रीडम घेऊ शकता. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं तर जेव्हा सॅलरीला बरेचदा कॉम्पेन्सेशन म्हणतात, हो की नाही? तर कॉम्पेन्सेशनचा अर्थ आहे की युअर एम्प्लॉयर इज कॉम्पेन्सेटिंग यू फॉर द टाइम दॅट यू गिव्ह टू द एम्प्लॉयर. तर तुमच्या वेळेच्या बदल्यात तुम्हाला दिलेला मोबदला आहे तो. तर इथं मुख्य कॉन्सेप्ट आहे वेळेचा.
तर तुम्ही पैसा साठवून गुंतवून वाढवला तर तुम्हाला तुमचा वेळ परत मिळतो, जे त्या आणि ते एक फ्रीडम आहे, तुम्ही पाहिजे तसं वापरू शकता. पहिली गोष्ट ती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुरेसा पैसा म्हणजे किती पैसा पुरेसा? तर थोडं रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवावेत. म्हणजे प्रत्येकालाच स्वतःचं प्रायव्हेट जेट असायला आवडू शकतं, पण खरंच तुम्हाला हवंय का? का तुम्हाला ठीक आहे, तुम्ही समजा पुण्यासारख्या ठिकाणी राहता, मुंबईसारख्या राहता, इव्हन लंडन, न्यूयॉर्क सारख्या ठिकाणी राहताय, तर तेवढं तिथे राहून तुमचा बेसिक खर्च चालू शकतो का? म्हणजे तुम्हाला तुमचं काय बिलं द्यायची असतात, किराणा आणायचा असतो, तुमचं औषध पाण्याचा खर्च असतो, ते ते सगळं निघू शकतात का? आणि तुम्ही सुखाचं निवांत आयुष्य जगू शकतात का? ही 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 कल्पना प्रत्येकाचीच असली पाहिजे. म्हणजे तुम्ही याला मध्यमवर्गीय स्वप्न म्हणू शकता पाहिजे तर. पण प्रत्येकालाच 26 मजल्याचं अँटिलिया घर बांधता येत नाही. प्रत्येकालाच प्रायव्हेट जेट स्वतःच्या असू शकत नाही, किंवा एक कार पुरे का 2 कार पाहिजे, एक घर पाहिजे का 5 घरं पाहिजेत. ह्या गोष्टी आहे. हां, आणि अजून एक म्हणजे तुमच्या स्वतःच्या जिम्मेदाऱ्या काय आहेत? म्हणजे तुम्हाला अर्थात स्वतःच्या पेन्शनसाठी साठवणं एक गोष्ट आहे. पण तुमचे घराचे हफ्ते भरायचे असतील तुम्हाला, कुठले कर्ज तुम्ही घेतलेले असतील काही कारणासाठी मागे, तर ते फेडण्यासाठी तुम्हाला तो पैसा हवा असेल. तुमचे ज्या मुलांचे शिक्षण किंवा त्यांच्या भवितव्यासाठी काही तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर तो विचार पण असतो. तर तुमच्या आयुष्यातले गोल्स काय आहेत आधी विचार करा, की तुम्हाला पैसा हा कुठं लावायचा, कशासाठी कमवायचं हे सगळं. ओके, तुम्हाला घर पाहिजे, कार पाहिजे. आता कार म्हणजे तुम्ही साधी अगदी बेसिक मॉडेल घेऊ शकता, नाहीतर पॉश कुठली तरी कार घेऊ शकता. पर्पज कारचं काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. पण तुम्हाला जर ती दिखाऊपणासाठी घ्यायची असेल, अर्थात ते करू नये असं नाहीये, पण पुरेसाची डेफिनेशन ही मग त्याच्यातनं ठरते, की तुम्हाला 80 लाखाची कार पाहिजे का तुम्हाला 10 लाखाची कार पाहिजे, हे तुम्ही विचार करा. तुम्हाला घर 500 स्क्वेअर फीटचं पाहिजे का 5000 स्क्वेअर फीटचं पाहिजे, हे तुम्ही विचार करा. तुमच्या गरजा तुम्ही ठरवायच्या आणि त्या हिशोबाने मग प्लॅनिंग करायचं. तर आधी तुमचे गोल्स ठरवा. ओके, तुम्हाला काय करायचंय काय? म्हणजे जसं मी सांगितलं, की ठीक आहे, घर घेतलंय, त्याचे हफ्ते फेडायचे, रोजचा खर्च चालवायचे, महिन्याची बिलं भरायचे, पुढच्या भवितव्यासाठी किंवा आपल्याला काही अँबिशन असेल, की हा आता मी अमुक एक कार लॉन्च होतीये, ती घेणार आहे, किंवा तमुक एक स्कीम दिसली मला घराची, तिथं मला घर घ्यायचंय वगैरे वगैरे. तर त्या गोल्स ठेवून त्याच्यासाठी मग तुम्ही नियोजन करायला पाहिजे आणि ते रिअलिस्टिक पाहिजे. ओके, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला गुंतवणूक कुठं करायची किंवा पैसा जो काही साठवायचा तो तुम्हाला एका दिवसात पटकन श्रीमंत होण्याचं स्वप्न सगळ्यांना असतं, पण तसं ते रिअलिस्टिक नाही. म्हणून तुम्ही ओव्हर द टाइम, जसं मी त्या वॉरन बफेटचं सांगत होतो, की त्यांनी 50, 60, 70 वर्ष त्यांनी इन्व्हेस्ट केलं, म्हणून आज त्याचं श्रीमंती दिसते आज आपल्याला. त्याला ओव्हरनाईट नाही झाला श्रीमंत तो. तर तुम्ही हळूहळू गुंतवायला चालू करा. आणि गुंतवणूक कुठं करायची हे तुम्हाला जे कळतं तिथे करायला चालू करा. कोणीतरी सांगतंय म्हणून, कोणीतरी टिप देतंय म्हणून नका करू. स्टॉक्स मध्ये वगैरे जे आहे, आता मी फायनान्स मार्केटमध्ये या डोमेनमध्ये इतके वर्ष काम करतो. मला माहितीये की मला श्रीमंत झालेले लोक माहिती आहेत यातनं. ओके, पण सगळे होत नाही, कारण ते फार हुशार आहेत अशातला भाग नाही. त्यांचं कुठंतरी लक हा फार मोठा फॅक्टर असतो. हा, तर त्या संदर्भात अजून एक गोष्ट अशी आहे की सगळी गुंतवणूक एका ठिकाणी करू नका. ती गुंतवणूक स्प्रेड आउट केली पाहिजे. म्हणजे वॉरन बफेटच उदाहरण घेऊ आपण. वॉरन बफेटचं त्यांनी खूप साऱ्या कंपन्यात खूप सारी गुंतवणूक केलेली आहे. तर त्याचा पोर्टफोलिओ जर पाहिला तर अक्षरशः 2 ते 3 कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट जर काढली त्याची, तर बाकी सगळं ऍव्हरेज किंवा बिलो ऍव्हरेज आहे. म्हणजे काय, त्यांनी आणि त्याला काही आधी दिवेदृष्टी नव्हती की या 2-3 कंपन्या चांगल्या चालणार आहे. तर त्यांनी सगळीकडे इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्यातले काही बरे रिटर्न्स बरे निघाले आणि त्याच्यामुळे तर त्याचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ वाढला. तर सांगायचा मुद्दा असा आहे की सगळी इन्व्हेस्टमेंट एका ठिकाणी करू नका.
आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पैसा लावायचा असेल तर कुठली तरी टिप मिळाली म्हणून एका कंपनीत सगळं तुमचा पैसा घालण्यापेक्षा जे म्युच्युअल फंड्स असतात किंवा जे इंडेक्स फंड्स असतात तिथे टाका. कारण तिथे कसं की तुमची जी रिस्क असते ती डिस्ट्रीब्यूट होते. म्हणजे तुम्ही मी असं मानून चालतो की म्युच्युअल फंड म्हणजे काय हे सगळ्यांना माहित असेल, नसेल तरी क्विक सांगतो की म्युच्युअल फंड म्हणजे एक कोणतरी एक फंड मॅनेजर असतो जो लोकांकडून पैसे गोळा करतो इन्व्हेस्टर्स कडून आणि ते पैसे एका पोर्टफोलिओ मध्ये लावतात. पोर्टफोलिओ म्हणजे अनेक कंपन्यांचे समभाग विकत घेऊन तो पोर्टफोलिओ बनतो. म्हणजे काय की एक कंपनी बुडाली तर तुमचं पूर्ण पोर्टफोलिओ बुडणार नाही. तर तो एक काही प्रमाणात ते विभागलं जाईल. म्हणजे फायदा झाला तर सगळ्यांचा फायदा होईल, नुकसान झालं तर सगळ्यांचं नुकसान होणार नाही, असं आहे. तर त्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवा आणि म्युच्युअल फंड मध्ये सगळे पैसे एकदम गुंतवू नका. तुम्ही दर महिन्याला थोडं, ज्याला SIP म्हणतात, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, त्याप्रमाणे गुंतवा तुम्ही. म्हणजे हळूहळू त्याच्यात दर महिन्याला टाकत राहा. कधी मार्केट वरती जातं, कधी खाली जातं, तर त्या हिशोबाने विचार करा. मी एक उदाहरण देतो यामध्ये आणि मला ह्याच्याबद्दल फारसं नव्हतं माहिती. म्हणजे असं काहीतरी असतं हे एवढंच माहित होतं. पण ह्याच्यामध्ये कसं होतं रे, की मला वाटतं की कमीत कमी मेहनत घेऊन मला बेअर मिनिमम कसं कव्हर करता येईल असा आपला काळशी विचार होता माझ्याकडे. की सगळ्यांचाच असतो. म्हणजे असं काहीतरी मला असं कोणीतरी मला सांगावं की हा हे असं या 5 गोष्टी कर की युअर लाईक ऍटलीस्ट युअर बेअर मिनिमम इज कव्हर्ड. आणि याच्यामध्येच मला मग माझ्या एका मित्राने वगैरे माझ्या मित्राने आणि त्याच्या बायकोने मला त्याच्याबद्दल माहिती सांगितली एक. आणि मग त्यानंतर आम्ही एक बराच सिस्टमॅटिक एक्सरसाइज केला. तर शैलेश गद्रे नाव आहे त्याचं. त्यांनी त्याची फर्म आहे मुंबईमध्ये. तर त्यांनी मला याच्याबद्दल बराच गायडन्स दिला. तर त्यांनी काय केलं, तो म्हणला की ओव्हरऑल एनिवे दिस इज व्हेरी हाय लेवल अँड आय एम शुअर आय माइट मिस ऑन मेनी इम्पॉर्टंट थिंग्स. पण आम्ही आता तू मगाशी म्हटलं तसं की आपले काहीतरी एक फायनान्शियल गोल्स ठरवू म्हटलं आपण. आम्ही तुझी रिटायरमेंट असेल, मुलांचं शिक्षण असेल किंवा असे काहीतरी एक 5-6 गोल्स काढले. त्यासाठी सपोज आता अगदीच ऍज सिम्पल ऍज रिटायरमेंट जरी घेतलंस ना तर आपण आणि सपोज तुला 55व्या वर्षी रिटायर व्हायचंय किंवा 60व्या वर्षी रिटायर व्हायचंय किंवा 50व्या वर्षी रिटायर व्हायचंय. तर त्याच्यानंतर मग तुझ्या लाईफस्टाईलसाठी तुझी आत्ताची लाईफस्टाईल बघता तू कुठे असशील, तुला किती खर्च आहे खाण्यापिण्याचा, कपड्याचा, बाहेर आणि काहीतरी ओकेजनल काहीतरी इमर्जन्सीसाठी काय असेल, असे सगळे लिहून काढले सगळे. तर बाकी तुमचे हेल्थ इन्शुरन्स वगैरे असतात की ज्याच्यामुळे तुमची इमर्जन्सी मेडिकल एक्सपेन्सेस वगैरे सपोज टू गेट कवर्ड. इन्शुरन्स तुमचे पर लाईफ इन्शुरन्स असतो, घराचा इन्शुरन्स असतो. तर हे सगळ्या गोष्टी जर बाजूला काढल्या तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे. सपोज मी पुण्यात मला राहायचं असेल तर मग पुण्यामधले कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे महिन्याची, वर्षाची, ती ही आत्ताची आहे. देन यू टेक इन टू अकाउंट इन्फ्लेशन रेट वगैरे. आणि मग 55 वर्षी तेव्हा तुम्ही जर रिटायर झाला तर तुम्हाला तेव्हा किती पैसे लागतील तुमचा वर्षाचा खर्च करायसाठी. मग त्यानंतर समजा तुम्ही 80 होईपर्यंत तुम्ही सपोज जगला तर तुम्हाला एक 25 वर्ष त्याच्यानंतरची जी आहेत तेवढ्यासाठी तुम्हाला पुरतील इतके तुम्हाला पैसे हवेत किंवा तेवढे तुम्हाला रिटर्न मिळाले पाहिजे. किंवा तुम्ही असं म्हणाले काहीतरी ग्रॅज्युएशनचा असेल, तुमच्या मुलांचा वगैरे खर्च असेल, त्यासाठी अमुक पैसे, मग तेव्हा आताची फी किती आहे, मग जेव्हा ते ग्रॅज्युएशनला जातील तेव्हाची फी किती असेल, आणि यू कॅन ऍक्च्युअली कॅल्क्युलेट ऑल ऑफ दॅट. म्हणजे या सगळ्याचा अंडरलाईन थिंग इज की थोडी मेहनत घ्यायला लागते, थोडा अभ्यास करायला लागतो. ते ऑन प्लॅटर मिळत नाही कारण की प्रत्येकाचे प्रेफरन्सेस वेगळे असेल ना. तुमची मुलं ग्रॅज्युएट आता होणार नाही, काहींची 5 वर्षात होणार असतील, काहींची 10 वर्षात होणार असतील, काहींचा इंटरेस्ट दुसरीकडे असेल. सो अंडरलाईन थीम इज की हा ते बसून त्याच्यावरती यू हॅव टू स्पेंड टाइम ऑन इट. पण द गुड न्यूज इज दॅट की देर इज अ मेथड अबाउट इट. आणि जेव्हा मी त्याच्याबरोबर हा एक्सरसाइज केला, एकतर हा माझ्यासाठी इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग कारण की एकदम अचानक सगळ्या गोष्टी मला एकत्र एका स्प्रेडशीट वरती दिसायला लागल्या ना. हे आपण ऑफिसच्या कामासाठी करतो पण आपण आपल्या पर्सनल याच्यासाठी कधी वापरत नाही एक्सेल शीट. सो दिस वॉज द फर्स्ट टाइम आय ऍक्च्युअली युज्ड इट. आणि प्लस तुम्हाला हे पण कळतं ना की आपण किती लाईक कोण कितने पाणी में है याच्यासारखं असे वाटतं की अरे हा असे असे खर्च येऊ शकतात. मग आपल्याला वाटतं की हा मे बी आय एम अंडर प्लेइंग दिस कॉस्ट ऑफ लिव्हिंग ऑल्सो, और मे बी आय एम ओव्हर एस्टिमेटिंग द एज्युकेशन कॉस्ट. आणि हे सगळं एकत्र केल्यानंतर देन यू वर्क बॅकवर्ड्स की समजा मला अमुक वर्षीचं रिटायरमेंट, अमुक वर्षीचं ग्रॅज्युएशन, अमुक वर्षीचं तुमच्या मुलांचं लग्न बिग्न असतील वगैरे, हे सगळे जर मी केले तर आत्तापासून ऑनवर्ड्स आणि तुमच्या आता एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे आहे
आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये तू म्हणालास तसं की तुमचं घर आहे वगैरे ही इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट, पण मे बी तुमचे कुठेतरी तुमचे ESOP वगैरे कुठेतरी असेल, कुठेतरी शेअर्स असतील, कुठल्या तरी म्युच्युअल फंडमध्ये कधीतरी इन्व्हेस्ट केलेलं असेल, सो यू पुट देम ऑल्सो ऑन वन साइड. आणि आता देन यू कॅन क्लिअरली फाइंड आउट अ डिफिसिट, की जिथे यू टेक दिस सिस्टमॅटिक SIP आणि ते म्युच्युअल फंड्स वगैरे ते जर तुम्ही घेतले त्याच्यामधून बाय अँड लार्ज तुम्हाला लो मीडियम रिस्क असेल किंवा मीडियम हाय रिस्क असेल तर किती पर्सेंट रिटर्न मिळतात हे तुम्ही अज्युम करू शकता. टू बी ऑन सेफ साईड जर तुम्ही म्हटलं की 10-11-12% जरी मला रिटर्न मिळाला आणि तुझी चक्रवाढ व्याज वगैरे घेऊन तुम्ही ऍक्च्युली यू कॅन अप्लाय फॉर्म्युला अँड फाइंड आउट. जसा तुम्ही घरासाठी EMI भरायचा तसा तुम्ही आता सपोज महिन्याला अमुक जर पैसे भरत गेला तर तुम्हाला वयाच्या 50व्या वर्षी, 55व्या वर्षी, 60व्या वर्षी किती रुपये रिटर्न मिळेल त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यामधून तुम्ही काय करू शकाल की सपोज 1 लाख आत्ताचे इज डिफरंट दॅन 1 लाख 10 वर्षानंतरचे ना. आणि हे तुम्ही असं गणित मांडून त्यांनी कॅन ऍक्च्युअली फाइंड आउट की हा आता अरे होय की म्हणजे मी समजा पुढच्या 10 वर्ष हा इतका EMI म्हणून भरला तर यू कॅन प्लॅन. म्हणालास ना की इन्व्हेस्टमेंटमुळे तुझी फी झाली पाहिजे. देन यू ऍक्च्युअली फाइंड आउट की हा म्हणजे मे बी मी 60व्या वर्षी रिटायर व्हायची गरज नाही, मी ऍक्च्युली 55व्या वर्षी पण रिटायर होऊ शकतो इफ आय डू my EMI, my financial planning like this, or maybe there is a remote chance of even retiring at 50 also. पण मला हा एक्सरसाइज जो होता ना ते आत्ताचे खर्च काढा, पुढचे खर्च, पुढच्या गरजा आणि त्याच्यावरून वर्किंग बॅकवर्ड्स. आणि मग आता मी समजा EMI माझा हा काढला, समजा 10-12% रिटर्न मी अज्युम करून काढला. नाव द नेक्स्ट टास्क इज की तेवढे रिटर्न देणारे फंड्स कुठले आहेत आणि त्यातले कुठले हाय रिस्क फंड कुठले आहेत, लो रिस्क फंड कुठले आहेत, मीडियम रिस्क फंड कुठले आहेत. आणि मला महत्वाचं ऍक्च्युली मजेशीर त्यामध्ये काय वाटलं की हे सगळं मी शैलेश बरोबर बसून केलं. रुजुता ऍक्च्युली वॉज द वन की जिने मला आणि ऍक्च्युली महेंद्र पण आला होता आपल्या एका एपिसोडमध्ये ऐकायसाठी, तर त्यांनीच मला याच्यामध्ये सो दे प्लेड बिग रोल इन माय फायनान्शियल लिटरसी. तर हे त्यांच्याकडनं ऐकल्यानंतर मला वाटलं खरं हे इतकं महत्वाचं आहे, हे कसं काय लोकांना माहिती नाही. पण थँक्स टू युट्यूब त्यानंतर मला आपोआप युट्यूबवरती आपोआप तसे सजेशन यायला लागले आणि मग मला कळलं की अरे नाही हे आहे तिथे. इट इज जस्ट दॅट की मी कधी जाऊन बघितलं नाही किंवा कधी अभ्यास केला नाही. सो आणि मला वाटतंय की मे बी तो आयदर माझा आळस आहे किंवा बऱ्याच लोकांना असं असेल. देर इज अ वेल्थ ऑफ मे बी इट्स अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी की बरंच कंटेंट अवेलेबल हे एकदा त्याचे हेडस्टार्ट मिळाल्यानंतर नाऊ आय कॅन सी दॅट की अरे हा इकडे बराच आहे बरं का. सो बट आय फाइंड दॅट की ह्याच्यावर तुम्हाला बसून किंवा असं कोणीतरी तुमच्या बाजूला असलं तर हु कॅन ऍडवाइज यू, हु कॅन गाईड यू, हु कॅन टेल यू की हे असे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. आय थिंक इट इज व्हेरी व्हॅल्युएबल. राईट. आणि तुझ्या मनात की बोल कर. मला रोहित मला एकदम पटतं की म्हणजे आपल्याला ह्याच्याबद्दल माहितीच नसतं आणि बरेच असं होतं की जेव्हा तुम्ही कमवायला लागता तेव्हा तुमच्या गरजा कमी असतात किंवा म्हणजे अगदी बाकी सगळं जर नॉर्मल असेल तर तुमच्या तसं काही फारशा कमिटमेंट नसतात, लायबिलिटीज कमी असतात आणि मग तेव्हा पुढचा तुम्ही एवढा विचार करत नाही की मला एवढ्या वर्षानंतर लागतील का नाही, तो विचारच नसतो आपल्या ह्याच्यामध्ये. मग त्यात थोडस तहान लागल्यावर विहीर खोदणे म्हणतात तसा प्रकार होतो, तो नंतर जाऊन होतो. आणि दुसरं म्हणजे रोहित मला बरोबर आहे की आता बरंच आधी मे बी आधीच्या काळात नव्हतं किंवा आपल्याला ऍक्सेस नव्हता, पण आता हे सगळं अवेलेबल आहे. पण तेच होतं की तुम्ही आता स्टॉक मार्केट आहे, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे खूप लोक असतात आणि ते खूप अभ्यास करतात, पण सगळेच काही तेवढा अभ्यास करत नाही. मग आपण असे शॉर्टकट बघतो की अरे कोणी टिप सांगतं का, कोणी हे करतं किंवा चला एक मध्ये ऍड आली होती आय थिंक कशाची बहुतेक स्टॉक मार्केट कुठे म्हणते हा अशोक साहब को बहुत फायदा हुआ है स्टॉक्स असं म्हणून ते सगळं एकमेकांना सांगत असतात आणि इन्व्हेस्ट करतात. मग कोणीतरी असं एकमेकांना सांगतो, एक म्हणजे आपलं एक बायकोला सांगतो, मग बायको तिच्या मैत्रिणीला सांगते, मग ते अजून कोणाला तरी सांगते ऑफिसच्या ठिकाणी. असं शेवटी म्हणजे अशोक साहब कोण आहे आणि ते कोणालाच माहित नसतं, कारण आपण असं ऐकूनच नुसतं हे केलेलं असतं. तसं बरंच होतं. तर हे थोडंसं लिटरसीचं ते आहे. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, उलट ज्यांना जास्त पैसे ज्यांच्याकडे आहे, जास्त म्हणजे जे कमवते आहेत त्यांच्याकडे उलट ती लिटरसी बरेचदा कमी वाटते, कारण त्यांना मग माहिती नसतं की कुठे इन्व्हेस्ट करायचं. उलट मे बी ज्यांचे हात पोळलेत आणि ज्यांना हे झाले ते त्यातनं शिकतात लवकर आणि हे करतात, पण अदरवाईज बाकी मध्ये खूप उशीर झाल्यावरच मे बी लक्षात येतं. हा, ते हात पोळ्याचं असं आहे की ते अशोक साहेबचं जे तू उदाहरण सांगितलं, तर ह्याच अशोक साहेबनी जर कुठं पैसे बुडाले असतील त्याचे तर तो सांगणार नाही. जर म्हणजे माणसाची नियत कशी असते की जर आपण कुठतरी काहीतरी केलं आणि त्याचा फार फायदा झाला तर सगळ्या लोकांना सांगत सुटतो की बघा मी असं केलं, माझा एवढा फायदा झाला. जेव्हा कुठं पैसे बुडालेले असतात किंवा पुरेसा रिटर्न मिळत नाही ना, तर तो चार चौकात बोलत नाही ते. ओके. तर आपण एकच बाजू पाहतो माणसांची,
सगळं नाही पाहत. आणि जरी कोणाची चमक दिसत असेल तर तुम्हाला माहित नाही म्हणजे एखाद्याचं दिसत असेल, अरे त्याला फार मोठा फायदा झाला किंवा अमुक त्याची लाईफस्टाईल जी आहे, पॉश कारमध्ये हिंडतो, हॉलिडेला सगळं जगभर फिरतो वगैरे वगैरे, पण त्याचे क्रेडिट कार्डचे बिल किती आहेत, त्याचे कर्ज किती आहेत, घेणे देणे काय आहेत, हे तुम्हाला माहित नसतं. तर त्याच्यामुळे कोणाचं दुसऱ्याची लाईफस्टाईल बघून आपण हरकून जाऊ नये कधी, कारण त्याची स्टोरी त्यालाच माहित असते. आणि रोहित, तू जे म्हणाला ना की जर खूप छान छान झालं तर वयाच्या 50व्या वर्षी 40व्या वर्षी रिटायर होऊ शकतो की. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की जर नीट प्लॅनिंग नाही केलं तर मे बी वयाच्या 70-75 पर्यंत तुम्हाला तुमचं कामं करायला लागतील आणि तुम्हाला कोण नोकरी देईल का इतक्या उतार वयात, आणि तुमच्याच्याने झेपेल का, हा पण एक टोकाचा प्रकार आहे. तर त्याच्यामुळं लवकर सुरुवात करणं कधी पण चांगलं आहे. आणि हे जे गोल्स आहेत ना, म्हणजे असं जनरली म्हणतात, एक 4% रूल नावाची एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे आपण रिटायरमेंट बद्दल बोलत असू तर. 4% रूल म्हणजे काय, की तुम्ही एक समजा अमुक एक वर्षापर्यंत तुम्ही वयाच्या एक अमुक वर्षापर्यंत तुम्ही काम करणार आहात, तुमची कमाई चालू असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर रिटायर होणार असाल तर अजून करा की तुम्हाला त्याच्यानंतर 25 वर्ष तुम्ही जगणार आहात आणि 25 वर्ष तुमचा खर्च चालवण्यासाठी पैसा पाहिजे. तर ज्या दिवशी तुम्ही रिटायर होताल त्याच्या पुढच्या 25 वर्षासाठी जेवढे लागतील पैसे तेवढे तुमच्याकडे साठलेले पाहिजे, आणि त्यातनं दरवर्षी 4% काढत राहायचे. म्हणजे जर तुम्ही 60त रिटायर झाला आणि 85 तुमची लाईफ 85ची वर्षी तुम्ही जाणार असाल, आता गणित कोणालाच माहित नाही, भवितव्य तुम्हाला माहित नाही तुम्ही किती जगताल नाही, पण असं अज्युम करू की 60व्या वर्षी रिटायर होणार, 85 वर्षापर्यंत जगणार, तर ते पुढचे 25 वर्ष जगण्यासाठी जो काही पैसा लागणार आहे तो तुमचं 60व्या वर्षी तयार पाहिजे, किंवा ती गुंतवणूक इतकी चांगली पाहिजे की त्याचे रिटर्न्स तुम्हाला त्याच्या पुढेही मिळत राहतील. आणि आता ही जी गुंतवणूक आहे, आपण जे म्हणालो की म्हणजे तुम्ही सोन्या नाण्यात करू शकता, तुम्ही बिटकॉइन मध्ये करू शकता, तुम्ही स्टॉक्स मध्ये करू शकता, तुम्ही एफडी काढू शकता, तुम्ही पोस्टातले अकाउंट काढू शकता, तुम्ही पीपीएफ काढू शकता, तुम्ही पिअर टू पिअर लेंडिंग प्लॅटफॉर्म्स असतात तिथे इन्व्हेस्ट करू शकतात. खूप खूप अव्हेन्यूज आहेत, पण प्रत्येकाचं रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं. काही ठिकाणी तुमचा पैसा बुडण्याची खूप प्रबळ पॉसिबिलिटी असते. काही ठिकाणी ते सेफ समजलं जातं, म्हणजे तुम्ही जर बॉन्ड्स मध्ये करत असाल किंवा काय, किंवा सोन्यात गुंतवणूक सेफ म्हणतात. आता ते काही गोल्डन रूल नाही आहे तो, ओके, पण ते सोनं सांभाळणं किंवा तुम्हाला बँकेत लॉकर काढून ते बँकेच्या लॉकरचे पैसे भरत राहणं, ते तुम्हाला जर जमत असेल तर ते करावं, ओके. पण आपण हे काय करतोय, म्हणजे लेट मी टेक अ स्टेप बॅक. आपण हे सगळं गुंतवणूक म्हणतो, तर गुंतवणूक केव्हा करता येते, जेव्हा तुमच्याकडं पैसा उरलेला असतो सगळं, म्हणजे तुमची जी कमाई असते ती कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ झाल्यानंतर जे उरलेलं असतं ते गुंतवता ना तुम्ही. तुम्ही काय पोटाला चिमटा काढून गुंतवत नाही. तर त्याच्यासाठी आधी तुमची सध्याची लाईफस्टाईल कशी आहे याचं थोडंसं ऑडिट केलं पाहिजे. आणि मी एक सवय म्हणून मी दरवर्षी ऑडिट करतो. म्हणजे माझा जो काही कमाई झालेली आहे आणि जो काही खर्च झालेला आहे त्याचा ताळमेळ लावतो मी, आणि खर्च झालाय तो कशात किती झाला याचा एक ठोकताळा मला माहित असतो की प्रवासात इतका झाला, किराणा घेण्यात इतका झाला, औषध पाण्यावर इतका झाला, वगैरे वगैरे. तर त्यातनं मी दरवर्षी एक माझा ऑडिट करतो आणि त्यातनं मला कळतं की अरे याच्यात आपण खूप पैसा खर्च केला. मी म्हणजे थोडस शॉपिंगला गेलो होतो, इम्पल्स बाईंग खूप झाली, जेव्हा मला वाटलं होतं की मी अमुक खर्च करेल त्याचे दुप्पट खर्च करून आलो, कारण मला ऐन वेळेस ती वस्तू खूप आवडली म्हणून मी घेतली. ठीक आहे, त्याची मजा मला मिळाली, पण तो पैसा मी जर गुंतवला असता तर मग हे स्वतःचा आधी फायनान्शियल ऑडिट करणं गरजेचं आहे, आणि हे स्वतःच करू शकतो आपण. आणि तिथे जर तुम्हाला वाटलं की तुम्ही काही ठिकाणी अनावश्यक खर्च करताय, तर तुम्हाला त्याच्यावर विचार करून अजून काही वेगळे बंधनं घालता येतील का स्वतःवर, हे बघता येईल. आणि जर नाही हे सगळे अत्यावश्यक खर्च आहे पण माझी कमाईच इतकी आहे आणि मी काय करू आता,
तर मग कमाई वाढवण्याचे साधनं तुम्हाला जमू शकतात का? म्हणजे काही साईड बिझनेस करता येऊ शकतो का? काही कुठं तुम्हाला काही अजून उत्पन्नाचे साधन मिळू शकतात का? हे विचार करायला पाहिजे. तर जेव्हा तुमच्याकडे पुरेसा पैसा उरतो तेव्हाच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यामुळे हे आधी गरजेचं आहे. तुम्ही करता का असं काही? म्हणजे ऑफकोर्स मॉरलेस प्रत्येकाला माहित असतं की आपल्याला बॅलन्स, बँकेचं बॅलन्स जे आहे ते इतकं वाढलं, इतकं कमी झालं. पण असं क्लिनिकल ऑडिट तुम्ही करता का? गुड क्वेश्चन. माझ्याकडे मी करायचो, म्हणजे करतो असं, पण मी तेवढं सिस्टमॅटिक नाही करत की जेवढं आता मी हा जो म्हणालो ना एक्सरसाइज, जो मी शैलेश गद्रे त्याच्याबरोबर केला, तर तो बराच चांगला होता असं वाटतं. त्याच्या आधी मला एक बाय अँड लार्ज मला माहिती असायची की आपले खर्च कुठं होतो, कुठं नाही होतो. अँड टू बी ऑनेस्ट, आय डिड दॅट फॉर द लव्ह ऑफ एक्सेल शीट रादर दॅन नोईंग की हा, मग ते कसं करायला मजा यायची. तर मग उगीच आपलं स्टेटमेंट एक्सपोर्ट करा, मग फिल्टर लावा, काहीतरी सॉर्टिंग करा, त्याचे चार्ट काढत बसा, कॅटेगराईज करा. तर ते आय जस्ट लाईक प्लेइंग विथ इट, म्हणून मी ते करायचो. त्याच्यामधून पण थोडीफार माहिती कळायची मला की आपलं किती कसे व्हॉट इज अ ट्रेंड, कुठल्या व्हॉट पार्ट ऑफ युअर यू स्पेंड मोर मनी, व्हॉट पार्ट ऑफ युअर यू डोंट स्पेंड मोर मनी वगैरे. पण जर त्याला ऍक्शन नसेल त्याच्याशी लिंक्ड, तर मग हे इट्स ऍक्च्युअली पॉइंटलेस ना. तुमच्या इन्व्हेस्टमेंटला पण म्हणा किंवा या सगळ्या ट्रॅकिंगला पण म्हणा. आता जरा ऍटलीस्ट नाव आय फील की तरीही आता पण आफ्टर डुईंग ऑल ऑफ दॅट, आय थिंक मला आय गॉट स्टार्टेड विथ हेल्प ऑफ शैलेश. त्याच्यानंतर पण आय थिंक अजून बरंच काय काय करणं एक्सपेक्टेड आहे. आणि नाव आय फील दॅट आय हॅव अगेन स्लो डाऊन. आता मी काहीच करत नाही. सो व्हॉट एव्हर गॉट स्टार्टेड. पण त्यानंतर पुढचे काय मला वाटलं होतं की थोडीफार माहिती जर अशी मी वाचेन आणि मग परत अजून काहीतरी करेन. पण ते करत नाही. दॅट्स सॅड. पण हो, थोडंफार करतो मी याच्यामध्ये. आणि आजकाल तर तुला ते ऍपमध्ये वगैरे कळतं ना. पूर्वी मला आठवतं, मी एचडीएफसी वगैरेचे स्टेटमेंट काढून ते एक्सपोर्ट करायचो एक्सेलमध्ये आणि मग त्याच्यामध्ये काही खेळत बसायचो. आता आजकाल तुला बाय डिफॉल्टच कळतं त्याच्या स्टेटमेंट. आणि ऍक्च्युली युके मध्ये ओपन बँकिंग आलंय, माहिती का तुला? इट्स अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट. आय थिंक जगभर आता हळूहळू येईल ते. म्हणजे काय की तुमचे समजा कुठं सेव्हिंग्ज असतील, कुठे एफडी असेल, कुठे तुमचं करंट अकाउंट असेल, कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, कुठं अजून टाकले असेल, जिथे जिथे, किंवा क्रेडिट कार्ड असतील किंवा काय असतील, हे सगळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुमचे असतील. तर ते एक तुम्ही त्या एखाद्या ऍपला किंवा तुमच्या अनेक बँकांपैकी एका बँकेला परमिशन द्या की माझे जे काही सगळे बँकेतले घेणे देणे आहेत किंवा फायनान्शियल घेणे देणे आहेत, ते सगळ्यांचं इनपुट एकत्र आणून अनालिसिस करून दे मला. आणि अशा खूप साऱ्या ह्या कंपन्या, आता फिनटेक कंपन्या आलेल्या आहेत ज्या ह्या करून देतात. तुम्हाला स्वतः एवढी मेहनत करायची इच्छा नसेल तर ते तुम्हाला व्यवस्थित मांडून देतात की बघा, तुम्ही बाहेर फार जेवता या महिन्यात, तुमचं रेस्टॉरंटचं बिल जरा नेहमीपेक्षा जास्ती आलंय, थोडं लक्ष ठेवा. अशा टाईपचं करणाऱ्या फिनटेक कंपन्या आलेल्या आहेत. तर त्यांनी करू शकता. पण मूळ मुद्दा तेवढाच आहे की तुमचं खर्च कुठं होतं याचं थोडं भान ठेवलं की मग तुम्हाला कळतं की तुम्ही किती इन्व्हेस्ट करू शकता. दुसरी बाजू अशी पण असते काही लोकांची की ज्यांना एवढं काटेकोरपणे करायची इच्छा नसते, जमत नाही. तर ते म्हणतात की मी एक फिक्स्ड अमाऊंट, महिना माझ्या कमाईचे 5%, 10% जे काही असेल तेवढी फिक्स्ड अमाऊंट मी घेऊन अमुक ठिकाणी टाकून देणार आणि तिकडे बघणार पण नाही. ओके, तर ते तिकडे बघणार पण नाही जे आहे, तर ते कुठं टाकताय ते पण तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. हे जे म्युच्युअल फंड्स वगैरे म्हणतोय, तर ते स्टॉक मार्केटमध्येच पैसा गुंतवला जातो किंवा बॉन्ड्समध्ये. ती चांगली गोष्ट आहे. आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणं कधी पण चांगलं, कारण तुम्हाला अमुक स्टॉकची फार माहिती असण्याची गरज नाही, तुम्ही फार एक्सपर्ट असण्याची गरज नाही. आणि दर महिन्याला थोडं थोडं टाकलं तर ओव्हर द पिरियड ते ऍव्हरेज आउट होतं. म्हणजे कधी मार्केट खाली जातं, आता सध्या युद्धाचे ढग आहेत, युद्ध चालू आहे. आपण बरेच सारे असे एकदम मुद्दे एकत्र असे स्प्रिंकल करून गोईंग अहेड. मला मगाशी आय थिंक आय जस्ट कॉमेंट होत आधी जे म्हणाला ते आपण या पुढच्या पॉइंट वर जायच्या आधी. मला हे मागे जेव्हा आय वॉज डुईंग माय प्लॅनिंग, तेव्हा मला असं कळलं, आणि आय अग्री विथ दॅट ऑल्सो, की तुमचे सगळे खर्च बघून जितके राहतील ते इन्व्हेस्ट करू म्हणण्यापेक्षा व्हॉट आय वॉज स्ट्रॉंगली ऍडवाइज्ड की उलट करा. तुम्हाला किती सेव्ह करायचे हे ठरवा आणि त्याच्यातून जे काय उरतील त्यामधून तुमचे खर्च मॅनेज करा.
इट्स लाईक की आता तुमचा जेव्हा ईएमआय असतो तर तुम्ही असा ईएमआय कस्टमाइज करत नाही ना. तुम्हाला 10 वर्षात लोन चुकवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी महिन्याला इतके पैसे द्यायचे, दॅट इज लाईक पिरियड. त्यानंतर त्याच्यातून जे राहतील त्यामध्ये तुम्ही आपला खर्च भागवा. आय थिंक तसंच लॉजिक हे इन्व्हेस्टमेंट आणि आहे की याच्यामध्ये यू डिसाईड की मला अमुक मला सेव्ह इतके शिल्लक टाकायचे आहेत आणि मग देन यू मॅनेज युअर अदर एक्सपेन्सेस लाईक दॅट. देन तुमच्यामधून तुम्हाला पैसे उरत नसतील तर मग खर्च नका करू. इट वॉज अदर वे राऊंड असं मला आय वॉज स्ट्रॉंगली हा ॲडवाइज. इट मेड तसंही सेन्स. असतं, पण प्रत्येकाचं सिच्युएशन वेगळी असते, त्याच्यामुळे काही गोल्डन फॉर्म्युला अशातला नाही. कारण कोणाच्या गरजा असू शकतात, कोणाला त्यांचे भावा बहिणींची शिक्षण करायचे असतील, त्यांचे लग्न लावून द्यायचे असतील, कोणाच्या आई वडिलांचे कर्ज फेडायचे असतील. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे, त्याच्यामुळे असं एक युनिफॉर्म रूल नाही लावता येणार ना. परायला बोलू दे. हा नाही, मला ते जे सागर आधी म्हणाला, जे ऑडिटचं म्हणाला ना, मला तो खूप इम्पॉर्टंट पॉइंट वाटतो की म्हणजे तसं केलं पाहिजे. मी पण मध्ये काही वर्ष इव्हन इनफॅक्ट जेव्हा जॉब सुरू झाला तेव्हा मी बरेच तेव्हा डिटेलमध्ये करायचो. अगदी रोजचा खर्च असायचा ना असा पण लिहायचो. कारण मी बरेचसे आमच्या ह्याच्यातले पण बघितले होते जे आधीच्या पिढीतले लोक म्हणा, तसा रोजचा खर्च लिहून ठेवायचे. म्हणजे काइंड ऑफ त्यांना पूर्ण माहिती होतं की किती आपले पैसे कुठे चाललेत. आणि तो अगदी सुरुवात म्हणजे तशी मी पण केली आणि मग नंतर ऑफकोर्स ते झालं नाही. मग पुढे कार्ड आले, स्टेटमेंट आले, मग आपण अजून त्याच्यावरच हे करतो की ठीक आहे, लिहायची काय गरज आहे, आपल्याला ते ऑनलाईन स्टेटमेंट मध्ये कळत जातं, असं होतं. आणि देन यू स्लोली लूज कंट्रोल असं वाटतं मला. मग त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मग मी सागर म्हणाला तसं मी पण मग ऑडिट करून बघितलं की काय होतंय. आणि आय वॉज सरप्राईज की आपला एवढा खर्च होतो. म्हणजे इव्हन दॅट जे काही फिगर आली ती पण आय वॉज सरप्राईज की अरे एवढं आपलं होतं. अँड दॅट प्रॉम्प्टेड मी टू परस्यू सम अदर इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. त्यामुळे मे बी दॅट इज द फर्स्ट स्टेप की तुम्ही सध्या तुमचं काय सिच्युएशन हे तुम्हाला कळलं ना, दॅट विल गिव्ह यू सम मोटिवेशन की नाही आता मला मग पुढचा पण विचार केला पाहिजे. आणि मग ते रोहित जे म्हणतो की मग तुमचं गोल काय, तुमचे प्लॅन्स काय, जे तुम्ही ठरवता राईट, तुमचं म्हणजे मुलांचं शिक्षण आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, घराचं आहे, मग त्या दृष्टीने तुम्ही बघायला लागता. पण हे ऑडिट मला वाटतं हे खूपच म्हणजे हे महत्वाचं पॉईंट आहे की जे रेग्युलरली केलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला कळेल की आपण कुठे आहोत. नाही तर आणि आपल्याला नेहमीच बरेच वाटतं की ठीक आहे सध्या आहेत पैसे असं वाटतं, पण पुढे काय होणार आहे ते थोडंसं प्रोजेक्शन नंतर येतं. पण सध्याच आपली काय सिच्युएशन आहे ते कळणं महत्वाचं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या हातातल्या नसतात. म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या कामासाठी फार गाडीवर हिंडणं फिरणं गरजेचं असेल आणि पेट्रोलचे भाव तुडुंब वाढलेत, मग तुम्ही काय पायी जाणं चालू नाही करणार, पण तिथे तुमचा खर्च अचानक वाढला. तर हे असे जे अचानकपणे येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा महागाई वाढली इन जनरल किंवा करोनामुळे बरेच लोकांचं उत्पन्न घटलं, तर हे आधीपासून कोणी म्हणजे ते सांगू शकत नाही की असं होणार तसं होणार. तर युजली असं म्हणतात की तुम्ही तुमच्या हे कमी जास्ती होत राहतं. तर युजली असं म्हणतात की तुम्ही असं ऑडिट केल्यानंतर तुमचा महिन्याचा खर्च किती आहे तुम्हाला जर माहित असेल तर त्याच्या 6 महिन्यांचा खर्च पुढच्या तुम्ही सेव्हिंग मध्ये जरूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण कधी परिस्थिती कमी जास्ती होऊ शकते. कधी अचानक तुम्हाला कुठं खर्च येऊ शकतो. मे बी तुमच्या घर गळू लागतं, तुम्हाला रिपेअर करावं लागतं, तुमची गाडी खराब होते, ती काहीतरी त्याचा मेजर खर्च येतो किंवा कुठं ऍक्सिडेंट होतो आणि दवाखान्याचा खर्च एकदम वाढतो, इन्शुरन्स नसतो, काहीतरी होतं. ओके, तर ऍट एनी गिव्हन मोमेंट प्रयत्न असा असावा की तुमचे जो काही खर्च आहे तो पुढच्या 6 महिन्याचा खर्च चालेल इतकं सेव्हिंग तुम्ही करण्याचं आधी बघावं, जेणेकरून अशा अचानक आलेल्या प्रसंगाला तुम्हाला तोंड देता येईल. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जातात, व्यवसायाला एकदम उतरती कळा लागते, होतं. तर त्याच्यासाठी ते प्लॅनिंग ते पण गरजेचं आहे. मला कळतंय आपण खूप साऱ्या गोष्टी बोलतोय, पण ह्या सगळ्या इन अ वे फायनान्शियल प्लॅनिंग साठी प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर अशा प्रकारे हे असं बरंच काही काही बोलण्यासारखं आहे. आणि आपण म्हणजे काय स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे तर कसं ते अनालिसिस करावं, म्युच्युअल फंड कुठले घ्यावे त्याच्यापर्यंत जात नाहीये, पण ऍटलिस्ट काय काय पॉसिबिलिटीज आहे हे माहित करून घ्यावं. आणि श्रीमंत सगळ्यांना व्हायला ती आकांक्षा बाळगणं काही वाईट गोष्ट नाहीये, पण एका रात्रीत श्रीमंत व्हायचं फार नादाला लागू नये. आणि आपल्या गरजा किती आहेत हे आपण ठरवावं. मला तर वाटतं की याच्याबद्दल एक असं
आपण आपण कोणातरी इन्व्हाइट करू पाहिजे त्याच्यावरती. मी विचार करत होतो कारण हे ओव्हरऑल हे जे काय फायनान्शियल प्लॅनिंग हा जो का भाग आहे ना, त्याच्यावरती एकतर ऑनलाईन बरंच लिटरेचर अवेलेबल आहे आणि मला खरंच वाटतं की इट कॅन बी अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. कारण तुम्हाला माहित नाही घेतलं कोण ट्रस्टवरती काय आहे, त्याच्यात काय मिळणार आहे, किंवा त्यापेक्षा ज्यांनी असं काहीतरी केलेलं आहे अशा एखाद्या जाणकाराकडनं यू कॅन ऍक्च्युअली टेक. आणि हे बऱ्याच ही माहिती अवेलेबल आहे बाहेर, पण हा एक्सरसाइज प्रत्येकाला आपला आपला जर करायचा असेल तर कुठून सुरू करायचा, कसा करायचा, तुम्ही आपली हे जमा खर्च कसा मांडायचा आणि त्याच्यावरनं पुढचे, कारण शेवटी फायनली त्याच्याशी जर ऍक्शन कुठेतरी असेल निगडीत तर त्याला महत्व आहे. नाही तर नुकतंच ते सगळे नंबर मांडण्यात काही अर्थ नाही ना. काहीतरी एखादा फायनान्शियल गोल घ्यावा, त्याच्या मागून उलट हे काम करत आलं आणि मग त्याच्यानंतर मग कुठे इन्व्हेस्ट करायचं, कसं कॅल्क्युलेशन, मग ते विषय वाढत जातात. पण ऍटलीस्ट हेड स्टार्ट जर मिळाली ना तर मला वाटतं की इट्स अ व्हेरी युजफुल थिंग. म्हणजे माझा मुद्दा हाच होता की जर विचार करत नसाल तर विचार सुरू करायला पाहिजे. नुसतं चिंता वाटत असेल की अरे काय होईल, तर तिथे कुठतरी चिंता आणि विचाराच्या पुढे जाऊन थोडं ते आकडेमोड केली पाहिजे, थोडी प्लॅनिंग केली पाहिजे, थोडं जाणकारांची मतं घेतली पाहिजे आणि आपलं पुढे ठरवलं पाहिजे. पण आणि प्रत्येक वेळेस ना हे असं गणित मांडूनच होत नाही. कधी कधी तुम्हाला मेंटल पीस काही गोष्टींचं खूप महत्वाचं असतं. म्हणजे मी ते ह्या मॉर्गन हॉझलच्या पुस्तकात सायकोलॉजी ऑफ मनी मध्ये त्यांनी एक छान उदाहरण दिलं की त्याचं घर जे होतं, घराचं कर्ज जे होतं ते अगदी स्वस्तात मिळालं होतं. म्हणजे इंटरेस्ट रेट खूप खूप कमी होता, त्याला काही फार इंटरेस्ट भरायला लागत नव्हता. तर त्याला सहज जमलं असतं की घरावरचं कर्ज खूप ठेवणं आणि जो बाकी साठलेला पैसा आहे तो मार्केटमध्ये गुंतवणं आणि त्याच्यातून जास्ती परतावा मिळणं. तर त्यांनी ते न करता त्यांनी लवकरात लवकर त्याच्या घराचं कर्ज फेडलं आणि लोकांनी त्याला वेड्यात काढलं. तर म्हणे की तू सगळ्यांना एवढं सांगत असतो तर तुला हा पैसा कुठेतरी गुंतून कितीतरी पट वाढवता आला असता, तू घर कशाला म्हणजे ईएमआय कशाला फेडत बसला. तो म्हणे की त्यांनी मला सुखाची झोप लागते. तो म्हणाला की हे जर केल्यावर मला माहित असेल की हे घर माझं आहे, उद्या बँक येऊन ताब्यात घेणार नाही किंवा दुसरं कोणी हक्क सांगणार नाही, हे कम्प्लीट 100% माझं घर आहे. तर ते जे सुख आहे ते मला पाहिजे होतं. ते पैशाचं गणित मांडून आकडेमोड करून नाही करता येणार. तर सगळ्यात शेवटी मी एवढंच म्हणेल की मला जावेद अख्तरचा एक खूप मस्त शेअर आठवतो. सबका खुशी से फासला बस एक कदम दूर है, हर घर में बस एक ही कमरा कम है. हाव फिरोशाहीवरती हा म्हणजे असं एकदम येस कुठलं कुठून युटर्न कसा युटर्न वेगळ्याच गल्लीत गेला तुम्ही. या कारण हाव सुटत नाही रे, हाव सुटत नाही. काय किती केलं तरी अजून काहीतरी पाहिजे असतं. किती मोठं घर असलं तरी अजून एक रूम पाहिजे होती इथं. असं असतं. अरे आपण बऱ्याच विषयांना असं एकदम उडत हात लावलेला आहोत. उडत लावला तर उद्देश तोच होता. क्रॅम्पिंग केलेलं असं एकदम. तू तर मगाशी युद्धावरती पण गेला होतास, ते परत पुढे बोललो नाही आपण. पण म्हणजे अनिश्चितता हा स्थायी भाव आहे असं म्हणू. आता त्याच्यामुळं तुम्हाला जे माहिती आहे ते माहिती आहे, जे माहित नाही त्याच्याबद्दल फार विचार करू नका. पण कुठेतरी काहीतरी फार वर खाली होऊ शकतं किंवा काही प्रमाणात होऊ शकतं. याच्यासाठी तरतूद करणे गरजेचं आहे. सुज्ञा सांगणे न लगे. तर अशा या मुद्द्यावर आपण थांबायचं का आता? हो चालेल ना. आपण आय थिंक चालेल. एक सुतोवाच आहे ह्याच्यामध्ये. कोणी हे काय म्हणायचं आपलं फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्शियल लिटरसी याबद्दल. तुम्हाला सध्या लेटेस्ट तुम्हाला युके मध्ये फायनान्शियल लिटरसी बद्दल पण बरंच काय सांगितलेलं आहे. मी पण मागच्या एका आठवड्यामध्ये फार नाही पण थोडंफार त्याच्यावरती बूड हलवायचा प्रयत्न केलाय. पण ओव्हरऑलच हा जरा विषय एकदा करून संपवायचा असा नाहीये की जी चूक मी केली होती कदाचित किंवा मी करत होतो की एकदा तो मागे तो एक फायनान्शियल प्लॅनिंग एक्सरसाइज केला आणि मग परत थंड पडलेला आहे. नेव्हर टू लेट. हे कॉन्स्टंटली आय थिंक तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये थोडाफार त्यात वेळ दिला पाहिजे काही नाही, कारण की इट्स नॉट ट्रिव्हियल. आज पराग जरा शांत आहे, पण परागकडून सांगता करून देऊ. नाही, उलट त्यामुळे शांत आहे, कारण हे सगळं मला पण सेम जे रोहित तू म्हणतोस मला पण ते करणं आवश्यकच आहे. आणि म्हणजे सागर आपण आधी पण बोललो होतो
ह्याच्यावर आपण हा टॉपिक आहे, पण तेच होतं की आपण थोडा विचार करतो, थोडे काहीतरी गोष्टी करतो, पण ऍक्शन होत नाही. आणि मला वाटतं आजचं आपण जे बोललो त्यातनं पण बरेचसे इनपुट्स मिळालेत की पुन्हा एकदा बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत. थोडं डिसिप्लिन पाहिजे, थोडं फायनान्शियल लिटरसी पण तशी ऍक्शनेबल फायनान्शियल लिटरसी वाढवली पाहिजे. अदरवाईज आपल्याला बाकीचं जनरल बरंच माहिती असतं, पण त्याच्यातनं काय करायचं काय नाही ते थोडंसं बसून थोडं केलं पाहिजे, हे असं प्रकर्षाने जाणवतं. पण आपण म्हणालो की आपण कोणाला तरी बोलून ती पण एक चांगली आयडिया आहे. त्यांच्याकडनं पण आपण एकदा एक पुढचं ठेवूया त्याच्यासाठी सेशन तसं. आपल्याला कळतं पण वळत नाही असं म्हणून थोडक्यात. तर ते वळवण्यासाठी बरोबर आहे. पुढच्या काय ऍक्शन असायला पाहिजे ते आपण त्याच्यावर एक नक्की करू छान एपिसोड. डन. गुड. Yes. आम्हाला किती कमी कळतं हा आजचा एपिसोड होता, त्यामुळे आपण याचा part ज्याला जास्त कळतं त्याला बोलू. तेही नसेल थोडं की चला आपण एकटेच नाही, असं थोडस कुठेतरी थोडा कम्फर्टही येतो. आय एग्री विथ दॅट. म्हणजे मी आळशी आहे याचं दुःख नाही, पण बाकी सगळे पण आळशी आहेत याचं सुख आहे. चला स्टॉप रेकॉर्डिंग इकडे. तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती कळावी असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट वर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग, नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवा जपणे, कळावे लोभ असावा. आलोच.